जय जिनेंद्र मॅजिक ऑफ स्वादमध्ये स्वागत आहे. आपण आज पाहणार आहे हेल्दी कँडी. सॉफ्ट पण आहे आणि टेस्टी पण लागते. हे बघा, एक गाजर घेतलं, एक बीट घेतलं आणि 3 आवळे घेतले. ते आपण वाफवून घेऊया. थोडेसे वाफवले की आपण मिक्सर फिरून घेऊया. ते बघा, वाफायला ठेवलेले आहे मी, झाले वाफवणं. थोडेसे वाफवले तरी चालतात. ते बघा, थोडेसे झालेले आहे. या आवळ्या पण निघत आहे सहजपणे. आपण मिक्सर फिरून घेतलं ते आणि एक पॅन ठेवला. त्या पॅनमध्ये आपण हे थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये टाकून देऊया. आणि आपलं रोज रोज करणं काही होत नाही. बीटचं ज्यूस पिणं, हे कँडी रोज आपण खाऊ शकतो. हे बघा, आपण पाणी टाकून सगळं हे केलं. आणि एक मी छोटं डाळिंब घेतलं होतं, त्याचा रस पण मी त्यामध्ये टाकलेला आहे. आता आपण ते चांगलं शिजेपर्यंत होऊ देऊ. हे बघा, हे थोडंसं डाळिंब होतं, त्याचा रस काढून मी त्यामध्ये टाकला आणि छान हे होऊ देऊ आपण. आपल्या याने थोडीशी साखर टाकायची. मी 2-3 चम्मच टाकलेली आहे. आपण खडी साखर टाकली तरी पण चालेल. हे अरारोट पावडर आहे, हे 1 चम्मच घेतलं होतं मी, ते पण त्यामध्ये टाकूया आणि छान मिक्स करून. हे बघा, छान आपलं शिजलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकलं आणि हे थोडं काळं मीठ टाकलं. आपल्या चवीनुसार थोडं मीठ टाकायचं, काळं मीठ आणि सेंधा मीठ. आम्ही सेंधा मीठच वापरतो. 1 चम्मच तूप टाकलं. आता ते छान आपण मिक्स करून घेऊया. आणि त्याचा असा गोळाच बनतो शिजला की. हे बघा, तुम्ही पाहू शकता. आता आपलं रोज रोज काही ज्यूस बनवणं होत नाही, त्यामुळे आपण रोज एक कँडी खाऊ शकतो. हे बघा, झालं. एक प्लेट घेतली, त्यामध्ये थोडं तूप लावून घ्यायचं त्या प्लेटला. हे बघा, आपलं कसं घट्ट चिकट झालेलं आहे, जेली सारखं. असं छान होऊ द्यायचं ते आणि त्या प्लेटमध्ये टाकायचं. आपण हे पहा, माझी मुलगी मध्ये मध्ये पण करते.